दयेचा अर्थ सामना करण्याचं टाळणं असा होत नाही. येशूने सामना केला. त्याने लोकांचा सामना केला, समस्यांचा सामना केला, लोकांवर प्रीती केली. तुम्ही प्रत्येकाकडून परिपूर्णतेची अपेक्षा करणं सोडून द्या, कारण आपल्यापैकी कुणीही परिपूर्ण नाही. योहान अध्याय 2 वचन 24 आणि 25 एक प्रभावशाली वचन आहे ज्याने माझ्या देवाबरोबरच्या वाटचालीवर परिणाम केला. खास करून लोकांशी मी कसं वागायला हवं ते मला शिकवलं. आमच्या सेवेत असलेले 900 पेक्षा अधिक कर्मचारी जगभर आहेत. आणि जेव्हा तुम्ही इतक्या लोकांशी व्यवहार करता, कोणी ना कोणी तुम्हाला न आवडणारी गोष्ट करतच असतो. आणि जेव्हा तुम्ही 3 लोकांशी व्यवहार करता तेव्हा त्यांच्यापैकी कोणी ना कोणी तुम्हाला न आवडणारं काही करतोच. कित्येकदा तुम्ही एका व्यक्तीशी व्यवहार करता आणि तीही असं काही करते. किती लोक या गोष्टीशी सहमत आहेत की लोकांसोबत काम करताना शांतीत राहणं आणि प्रीतीत राहणं आणि रागाला बाजूला ठेवणं या गोष्टी करण्यासाठी झटावं लागतं? आपण याच्याशी सहमत आहोत. आपल्याला या संदेशाची गरज आहे. पण येशूला स्वतःला त्यांचा वचन 24 भरवसा नव्हता. त्यांचा भरवसा नव्हता. तो त्याच्या शिष्याविषयी बोलतोय. इथे असं म्हटलं नाही की त्याने त्यांच्यावर विश्वास टाकला नाही, तर त्याला त्यांचा भरवसा नव्हता. यातून मला इतकं समजलं, त्याने आपलं हृदय त्यांच्यापुढे उघडं ठेवून असं म्हटलं नाही की मित्रांनो, तुम्ही माझे उत्तम सोबती आहात, आपण नेहमी एकमेकांसोबतच राहूया, मी तुम्हाला काहीही सांगू शकेन आणि तुमच्यावर विश्वास टाकेन आणि तुम्ही मला कधीही दुखावणार नाही. मी माझ्या जीवनात ज्या परिपूर्ण मित्रांच्या शोधात होतो ते तुम्ही आहात. त्याने तसं केलं नाही का? त्याला सगळ्यांची ओळख होती. वचन 25 शिवाय मनुष्याविषयी कोणीही साक्ष द्यावी याची त्याला जरुरी नव्हती, कारण मनुष्यात काय आहे हे त्याला स्वतःला ठाऊक होते. मला हे आवडतं. बघा, जेव्हा तुम्ही एका नव्या कामावर जाता आणि स्वतःशी एक लहानसं संभाषण करून जेव्हा असं म्हणता की खरं तर ही नोकरी काही परिपूर्ण नाही, माझा बॉसही परिपूर्ण असणार नाही, माझ्या सोबतीचे लोकही परिपूर्ण असणार नाहीत आणि मी सुद्धा परिपूर्ण नाही, म्हणून मी प्रत्येक दिवशी जाऊन दयाळू वृत्तीने वागण्याचा प्रयत्न करीन. बघा, तुम्ही आपलं मन दृढ करून चालायला हवं. जेव्हा आपण चुकीच्या अपेक्षा करत नाही तेव्हा आपल्याला आशा असते, कारण चुकीच्या अपेक्षा असल्या तर आपण दुःख आणि वेदनांसाठी स्वतःला जणू काही तयार करून ठेवतो. मला असं वाटलं होतं की मला दुखावणारी तू जगातली शेवटची व्यक्ती अशी. बघा, तुम्ही चुकीची अपेक्षा केलीत, कारण जर तुम्ही एखाद्यासोबत जास्त काळासाठी राहिलात तर तुम्हाला त्यांच्यामध्ये अशा काही गोष्टी दिसणार ज्या तुम्हाला आवडणार नाही. कोणी मनुष्य थोड्या वेळासाठी काही सहन करू शकतो. जेव्हा तुम्हाला एखाद्यासोबत दिवसामागून दिवस काढायचे असतात, दिवसामागून दिवस, तेव्हा ते नक्कीच कठीण असतं. म्हणून पेत्रा म्हणाला, प्रभू सांग किती वेळेला. हे माझं वैयक्तिक मत आहे, पण मला खात्री आहे पेत्राचं योहानाबरोबर पटत नसावं, कारण मला पेत्राचं व्यक्तिमत्व ठाऊक आहे. मी बायबलमध्ये नवा अध्याय लिहित नाहीये, पण ऐका, मला पेत्राचं व्यक्तिमत्व ठाऊक आहे, कारण जेव्हा योहान म्हणाला की मी तो आहे ज्याच्यावर येशूची प्रीती आहे, तेव्हा मी सांगू शकते की पेत्राला खटकलं असावं. आणि मी हे पाहू शकते की जेव्हा योहान येशूवर टेकून म्हणत असेल, येशू माझ्यावर प्रीती करतो, तेव्हा पेत्र नक्कीच योहानावर दातोट खात असणार. आता हे फक्त माझं मत आहे, पण बघा, हे सगळे शिष्य 3 वर्ष एकत्र होते आणि तेही दिवस रात्र, आणि त्यांचे बरेचसे मतभेदही असतील. जितका जास्त सहवास तितके दुर्गुण लक्षात यायला लागतात. त्यामुळेच तुम्ही प्रार्थना करून पवित्र आत्म्याशी सहकार्य करायला हवं, इतरांच्या अपयशाविषयी तुम्ही दयाळू व्हावं म्हणून. आणि बघा, शिष्य नेहमीच चुकायचे आणि येशू त्यांना क्षमा करायचा. त्यांच्यापैकी कोण मोठा यावर ते वाद घालायचे. प्रार्थना करायला सांगितलेली असताना ते सगळे झोपले होते. पेत्राने येशूला 3दा नाकारलं आणि तरीही येशूने दयाच दाखवली. पुनरुत्थानाच्या सकाळी तो म्हणाला, जाऊन माझ्या शिष्यांना सांग, आणि पेत्रालाही. येशूने फक्त पेत्राच्या नावाचा उल्लेख केला. जाऊन माझ्या शिष्यांना सांगा, आणि हो, पेत्रालाही सांगा.
मला त्याचा राग नाहीये, तो अजूनही माझाच आहे. त्याने मला 3दा नाकारलं तरीही. एक सांगू, येशू शिष्यांवर का रागवला नव्हता ते ठाऊक आहे? कारण दया प्रत्येक अशक्तपणा समजून घेत असते. कर्मठपणा लोक काय करतात तेच पाहतो, पण देव आपण जे करतो ते का करतो याच्या पलीकडे पाहतो, आणि म्हणूनच तो आपलं इतकं सहन करू शकतो आणि आपल्याला आरोग्य बहाल करू शकतो. देवाने पुष्कळ वर्ष माझ्या पुष्कळ गोष्टी सहन केल्या, कारण त्याला ठाऊक होतं की लहानपणापासून मला कशी वागणूक मिळाली आहे. त्याला ठाऊक होतं मला त्याची ओढ होती, पण वाईट वागणूक मिळाल्यामुळे मला माझ्या दैहिक स्वभावावर काही जय मिळवता येत नव्हता. आणि म्हणूनच येशूला ठाऊक होतं की शिष्यांच्या मनात भीती आहे. पेत्राच्या मनातही माणसांविषयीची भीती होतीच. ते घाबरलेले होते. दया कायच्या मागचं का बघते. बघा, येशू कानउघाडणी करतो तरीही तो दयाळू आहे. कारण तुमच्या जीवनातली सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे अक्षमाशीलतेनं भरलेलं हृदय. ते तुमच्या प्रार्थनेवर घाला घालतं, ते तुमची देवाबरोबरची सहभागिता तोडतं, ते तुमचं पाचारण डागाळतं, ते तुमच्या जीवनात सैतानासाठी दार उघडतं, ते तुम्हाला आजारी पाडतं. आणि जर तुमच्या जीवनात समस्या असतील आणि तुम्ही तोडग्यासाठी प्रार्थना करत असाल, तर तुम्ही आपलं हृदय तपासून पहा की कोणावर तुम्ही रागावलेले तर नाही आहात ना. बायबल म्हणतं, तुम्ही आपलं दान वेदीजवळ आणता तेव्हा तुमच्या भावाच्या मनात तुमच्या विरुद्ध काही असेल तर आपलं दान तिथेच वेदीवर ठेव आणि आधी जाऊन आपल्या भावाशी समेट कर आधी, आणि मग येऊन दान अर्पण कर. मग मला नाही वाटत आपण मनात राग ठेवून देवाची आराधना करावी, कारण तशी आराधना खरी नसते. बघा, आम्ही पहिल्या रांगेत उभे राहायचो जेव्हा आम्ही पूर्वीच्या चर्चला जायचो, जिथून आमची सेवा सुरू झाली होती. पण तेव्हा माझ्या सेवेला म्हणावी तशी सुरुवात झाली नव्हती. मी घरगुती शास्त्राभ्यासाचे वर्ग घ्यायचे आणि चर्चला जाताना आमच्या दोघांमध्ये वाद व्हायचे. आणि जर सैतानाला तुमच्या जीवनात अशांती माजवायची असेल तर ती तो माजवतो जेव्हा तुम्ही देववचन ऐकणार असता तेव्हा. कारण तुमचं मन अस्वस्थ झाल्यावर तुम्हाला काही कळणार नाही आणि तुम्ही चर्चचा मुखवटा घालून सगळ्यांकडे बघून हसता आणि मनात काही वेगळंच असतं. मला हे आठवतंय, मला आत्ता सगळं कळतंय. म्हणजे मी चर्चमध्ये देवच्या शेजारी उभी राहायचे, प्रभूची स्तुती असो, स्मित हास्य असं घेऊन आणि समोर असणाऱ्या वचनांकडे बघत, आणि अगदी तालासुरामध्ये समोर असलेली गीतं मी गायचे. आणि मी विचार करायचे की याला जर वाटत असेल मी घरी जाऊन याच्यासाठी काही बनवणार आहे, तर नाही, याला आज उपाशी राहावं लागणार आहे. हा जाऊन मस्तपैकी फुटबॉलची मॅच बघत बसेल, मी काहीही करणार नाही, घर फक्त स्वच्छ करेन. मी वैतागून गेले मला इथे मिळत नसलेल्या वागणुकीमुळे. काय करतोय हा, माझ्याशी कसं वागतोय. बघा, देवाला चिंता असते तुमच्यामध्ये असलेल्या गुप्त मनुष्याची. आपण जो देखावा करतो त्याची नव्हे, तर हृदयातल्या गुप्त मनुष्याची. प्रभू येशू सहाय्य कर. कुणी तुमचा गैरफायदा घेत असेल तर त्याची चिंता करू नका, फक्त देवाची आज्ञा पाळा. त्यालाच तुमचं सूड उगवू द्या, त्यालाच तुमच्या शत्रूंशी व्यवहार करू द्या. देवच आमचा सूड उगवणार आहे. जर आपण स्वतःची काळजी घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला तशी संधी मिळणार नाही. तुम्ही तुमच्या बॉसवर रागावले आहात का? कार्यालयातल्या ज्या व्यक्तीला तुमच्याऐवजी पदोन्नती मिळाली त्याच्यावर तुम्ही चिडला आहात का? तुम्ही आपल्या वयोवृद्ध आईवडिलांवर चिडला आहात का? तुम्ही त्यांना यासाठी दूर सारलाय कारण त्यांनी तुम्हाला योग्य वागणूक दिली नव्हती म्हणून. मला हे सत्य सांगायला लावू नका. दयाळू वृत्तीच्या वैशिष्ट्यांकडे आपण बघूया, म्हणजे आपल्याला कळेल ती आपल्यात आहेत की नाही. आता बघा, दया हे एक कृपादान आहे जे माझ्याजवळ नाहीये. पण माझ्याकडे दोष दाखवण्याचं कृपादान नक्कीच आहे. दया हे कृपादान सुंदर असू शकतं आणि ते तुमच्यामधून अगदी अव्याहतपणे पाझरत असेल, पण मला मात्र ते शिकावं लागेल आणि मला ते धारण करावं लागेल, कारण दिवसभरातून अनेकदा मला त्याची गरज भासते.
आणि मला एक सांगायचंय की तुम्हाला एखादं विशिष्ट कृपादान मिळालेलं नाही म्हणून काही तुम्ही पवित्र आत्म्याच्या सहाय्याने दयाळू वृत्ती अंगी बाणवण्याच्या जबाबदारीपासून स्वतःची सुटका करून घेऊ शकत नाही, कारण आपल्याला ख्रिस्ताचा स्वभाव धारण करायचा आहे, ख्रिस्तालाही आपल्याला धारण करायचंय. आणि लहानपणी तुम्हाला वाईट वागणूक मिळाली म्हणून आता तुम्हाला भीती वाटते की लोक तुमच्याशी वाईट वागतील, तर ही सबब पुढे करून तुम्ही ख्रिस्ताचा सुंदर स्वभाव आपल्या अंगी बाणवण्यापासून स्वतःला सोडवू शकत नाही, नक्कीच नाही. आता एक दयाळू व्यक्ती विनाकारण लोकांच्या उणीवा उघड करत नाही, नक्कीच नाही. एक सांगू का, वाईट बातमी वणव्यासारखी ख्रिस्ती वर्तुळात लगेच पसरते आणि त्यासाठी मीडियाचीही गरज भासत नाही. म्हणजे जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात एखाद्या पाळकाने जर काही केलं तर सगळ्यांना त्याविषयी लगेचच माहीत असतं. पण चांगली बातमी मात्र इतक्या लवकर पसरत नाही आणि ही वाईट गोष्ट आहे जी देवाला आवडत नाही. सर्वप्रथम वाईट बातमीवर विश्वास ठेवू नका. 2 किंवा 3 विश्वासू साक्षीदारांच्या मुखातून तुम्ही ती ऐकल्याशिवाय. आणि दुसरं म्हणजे की आपण सत्य जाणत नाही. आणि तिसरं, बायबल म्हणतं प्रीती कधीच अनितीमध्ये आनंद मानत नाही. मला ठाऊक आहे माझ्याविषयी खोट्या गोष्टी पसरवल्या गेल्या आहेत ज्यात काहीही तथ्य नव्हतं. आणि मी आमच्या सगळ्या मित्रांचं आणि भागीदारांचं कौतुक करते जे म्हणाले की आमचा यावर मुळीच विश्वास नाही. आपण वाईट गोष्टींवर विश्वास ठेवून त्या इतरांना सांगण्यासाठी इतके उतावे का होतो? कारण वाईट गोष्ट आपल्यातच वसते, पण आपण देहाचा ऐकता कामा नये. आपण आत्म्याने चालून नेहमी तेच करायला हवं जे प्रभूला हवं असतं. आमेन. तर 1 पेत्र अध्याय 4 वचन 8 म्हणतं प्रीती झाकते. मला हे आवडतं. नीतिसूत्र अध्याय 10 वचन 12 म्हणतं द्वेष कलह उत्पन्न करतो, पण प्रीती सर्व अपराध झाकते. बघा, योसेफाने सुंदर गोष्ट केली जी त्याचा स्वभाव दाखवते. जेव्हा योसेफाला स्वतःला आपल्या भावांना प्रगट करायचं होतं की तो कोण आहे, तेव्हा त्या खोलीमध्ये त्याच्या भावांव्यतिरिक्त आणखी पुष्कळ लोकही हजर होते. मला माहित नाही तुमच्या हे लक्षात आलंय की नाही, पण त्याने सगळ्यांना त्या खोलीतून घालवलं आपल्या सर्व भावांना आपली खरी ओळख देण्यापूर्वी. का ठाऊक आहे, कोणी त्यांच्याबद्दल वाईट विचार करू नये म्हणून. आणि ही एक सुंदर वृत्ती आहे. ठीक आहे, आपण जाऊया उत्पत्ती 9 मध्ये आणि वाचूया वचन 18. माझी प्रार्थना आहे की काही वचनं पाहत असताना आपल्यातील प्रत्येकाच्या मनात देवाचं भय निर्माण व्हायला हवं, कारण आपल्या मनामध्ये देवाविषयी आदरयुक्त भय असायलाच हवं. या एका गोष्टीमुळे कोणतीही व्यक्ती योग्य ते करायला नक्कीच तयार होईल, त्यांची तशी इच्छा नसली तरी. आणि मी हे सांगू शकते की एक महत्वाची गोष्ट अनेक ख्रिस्ती लोकांच्या जीवनात आज आढळत नाही. तुम्ही देवाशी इतके परिचित झाला आहात की आता तुम्हाला परमेश्वराचं भय वाटेन असं झालंय. पण लक्षात ठेवा, देव हा देव आहे आणि तो जे काही बोलतो ते तो करतो. जर त्याने म्हटलं तो आशीर्वाद देईल तर तो देईलच. जर तो म्हणाला तू सध्या काहीच करू नकोस तर तुम्ही काहीच करू नका, कारण जर काही कराल तर अपयशी व्हाल. जे काही या पुस्तकात लिहिण्यात आलंय ते आपल्या उन्नतीसाठी आहे. हे काही गोष्टींचं छानसं पुस्तक नाहीये जे कुणीतरी आपल्या कल्पनेमधून साकारलेलं आहे. या गोष्टी आपल्या मार्गदर्शनासाठी आणि उन्नतीसाठी आहेत. उत्पत्ती अध्याय 9 वचन 18. आणि नोहाचे मुलगे तारवाबाहेर निघाले. त्यांची नावे शेम, हाम आणि याफेत होती. आणि हाम हा कनानाचा बाप होता आणि हे नोहाचे 3 मुलगे होते. यांच्यापासून पृथ्वीभर लोकविस्तार झाला. आणि नोहा शेतकी करू लागला. त्याने द्राक्षाचा एक मळा लावला आणि तो द्राक्षरस पिऊन गुंगला आणि आपल्या डेऱ्यात उघडा वागडा. आता नोहा दीर्घकाळासाठी तारवामध्ये होता आणि मला वाटतं त्याला आता पार्टी करावीशी वाटली. त्याने द्राक्ष लावली, त्याचा रस काढला आणि गरजेपेक्षा अधिक प्यायला. असं वाटतं की तो नशेत होता, कारण त्याने आपले कपडे काढले आणि तंबूत उघडा वागडा पडला. तुमचं माझ्याकडे लक्ष आहे ना?
आता हे बघा, तेव्हा हाम जो कनानाचा बाप होता त्याने आपल्या बापाची नग्नता पाहिली आणि ती त्याने आपल्या दोघा भावांस बाहेर जाऊन कळवली. तुमचा विश्वास बसणार नाही. डॅडी बघा, पिऊन पडलेत आणि त्यांच्या अंगावर एक सुद्धा वस्त्र नाहीये. तेव्हा शेम आणि याफेत त्यांनी वस्त्र घेतले. हे फार सुंदर आहे. त्यांनी ते वस्त्र आपल्या खांद्यावर ठेवले आणि पाठमोरे होऊन ते तंबूत गेले. पाठमोरे असतानाच त्यांनी आपल्या बापाची नग्नता झाकली आणि त्यांची तोंडे पाठमोरी होती म्हणून त्यांना बापाची नग्नता दिसली नाही. दुसऱ्या शब्दात त्यांनी त्याचे दोष झाकले. आता बघा, जेव्हा नोहा त्याच्या गुंगीतून सावरला तेव्हा आपल्या धाकट्या मुलाने काय केले हे त्याला समजले. तो म्हणाला की कनान शापित हो. तो आपल्या बांधवांच्या दासांचा दास होईल. आणखी तो पुढे असंही म्हणाला, शेमाचा देव परमेश्वर धन्य. तो म्हणाला, शेमाचा देव परमेश्वर धन्य आणि कनान त्याचा दास होईल. आणि देव याफेताचा विस्तार करील आणि तो शेमाच्या डेऱ्यांमध्ये राहील आणि कनान त्याचा दास होईल. आता आणखी कोणतं स्पष्टीकरण हवंय? हो, मला माहिती हा जुना करार आहे, पण बघा, जुना करार नव्या करारात संपलेला नाही. नव्या करारात जे काही घडतंय, मला वाटतं लोकांचा कृपेविषयी गोंधळ झालाय. कृपा ही पापमय आणि स्वैर जीवन जगण्यासाठी मिळालेली गोष्ट नाहीये. कृपा म्हणजे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने देव आपल्याला सांगेल ते सगळं काही अगदी सहजपणे करणं. कारण आपण ते आपल्या देहाच्या कर्मांनी करू शकत नाही, तर आपण देवाला सहाय्यासाठी बोलावून प्रत्येक गोष्ट त्याच्या सामर्थ्याने करू शकतो. असं वाटून घेऊ नका की कृपा म्हणजे फक्त बघा कृपा 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 कृपा. माझ्यावर झालेली कृपा मला प्रिय आहे, पण मला कधी थोडी काळजी वाटते जेव्हा लोकांना वाटतं की कृपा म्हणजे ते मनाला वाटेल तसं वागू शकतात. बघा, आपण नव्या कराराखाली जगतो आणि तीच कृपा आहे. कृपेचा अर्थ हा नाही की तुम्ही पापमय जीवन जगाल आणि देव त्याकडे साफ दुर्लक्ष करील. कृपा म्हणजे आपल्या गुडघ्यांवर येऊन प्रभूला म्हणणं, मला तुझ्या इच्छेप्रमाणेच वागायचंय. मला अक्षमाशीलतेशिवाय जीवन जगायचंय. मला कडवटपणा शिवाय जीवन जगायचंय आणि मला हे स्वबळावर शक्य नाही. पण जर तू मला कृपा पुरवलीस, जर तू माझ्यावर दया केलीस, तर मी इतरांची दयेनं आणि कृपेनं वागू शकेन. पण प्रभू, तू जर मला मदत केलीस तरच. आणि मी राग धरणार नाही, मी रागाने जगणार नाही, मी कडवटपणा धरणार नाही, सूडभावना बाळगणार नाही. तू म्हणतोस मी दया धारण करू शकते आणि तुझ्या सामर्थ्याने मी दया धारण करीन. आमेन. दुसरी गोष्ट बायबल सांगतं मत्ती 18 मध्ये की जर तुझ्या मनात तुझ्या भावाविषयी काही असेल तर तुझा भाऊ दुखावलाय तर प्रथम, बघा लक्षात घ्या, प्रथम जाऊन तुझ्या भावाची भेट घे. असं म्हटलं नाही की जर कोणी तुला दुखावलंय तर जाऊन 14 लोकांना विचार त्यांना काय वाटतंय ते. प्रथम जाऊन तुझ्या भावाची भेट घे आणि तुम्हा दोघांमध्ये सर्व काही स्थिर स्थावर कर. बघा, म्हटलंय त्याने ऐकलं नाही तर दोघा तिघांना सोबत दे. तरी त्याने ऐकलं नाही तर मंडळींकडे घेऊन जा. प्रत्येक गोष्टीसाठी एक रीत लावून दिली आहे. बायबल कुठेच म्हणत नाही तुम्ही लोकांचा त्यांच्या वाईट वर्तनासोबत स्वीकार करा. त्याला काही क्षमाशीलता म्हणत नाहीत. आता मला हा संदेश संपवू द्या. गलातीकरांचा अध्याय 6 वचन 1 ने मग मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन. बंधुजनो हो, कोणी माणूस, कोणी व्यक्ती, तुम्हाला न आवडणारी व्यक्तीही, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात, आध्यात्मिक वृत्तीचे म्हणजे आपण जे नेहमी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालवले जातात, आध्यात्मिक वृत्तीचे असण्याचा अर्थ ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा. आता ताळ्यावर आणण्याविषयी आपल्याला काही समस्या नाहीये. हो, मला मान्य आहे प्रभू ताळ्यावर आणणं, पण त्याचा अर्थ आहे त्याला स्थापित करणं. आणि स्थापित करणं म्हणजे त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं, त्याला सावरणं. आणि मला हे आवडतं. आणि हे करताना स्वतःला श्रेष्ठ समजू नका, तर पूर्ण सौम्यतेने वागा आणि स्वतःवर काळजीपूर्वक लक्ष ठेवा, परीक्षेत पडू नये म्हणून. तर मग बघा, उत्तम उपाय हाच आहे की जेव्हा कुणी अशा गोष्टी करतं ज्या तुमच्या मनाला वेदना देतात, तेव्हा त्यांच्यावर रागवण्यापेक्षा आणि त्यांना धडा शिकवण्याच्या प्रयत्नांमध्ये अनेक दिवस त्यांना स्वतःच्या जीवनातून दूर सारण्यापेक्षा
मोठ्या मनाने तुम्ही म्हणू शकता की एक सांगू, मला वाटतं की आपल्यामध्ये दुरावा नसावा. ऐका, मी सुद्धा माझ्या जीवनात बऱ्याच वाईट गोष्टी केल्या आहेत. मी समजू शकतो. बघा, पुष्कळदा लोक आपलं मन दुखावतात आणि त्यांना ते ठाऊक नसतं. ते नेहमी सारखंच जगत असतात वाईट, आणि त्यांना त्याची जाणीवही होत नाही की ते काय करतायत. माझी मुलगी एकदा एका औषधाच्या दुकानात रांगेत औषध घेण्यासाठी उभी होती आणि तिथली कारकून वेड्यासारखं वागत होती अगदी, आणि म्हणजे अगदी सणकी होती, विचित्र, चिडखोर. आणि माझी मुलगी तिथे विचार करत होती की मी तिथे वर जाईन, जर ती माझ्याशी असं वागली ना तर मग मी तिला बघेन, मी मॅनेजरला बोलवून आणेन आणि मग मी असं करीन आणि तसं करीन. आणि मग तिला आठवलं ती माझी पुस्तकं कारमध्ये घेऊन फिरते समस्येत असलेल्यांना देण्यासाठी. तिला उमगलं की तिने रांगेतली आपली जागा सोडून तिथून बाहेर पडावं आणि कारकडे जाऊन तिच्यासाठी एक पुस्तक घेऊन परिस्थिती हाताळावी. आणि तिच्या जीवनात काय चाललं असेल कुणास ठाऊक, आणि तिच्या पतीने तिला सोडलं असेल किंवा तिने आपलं मूल गमावलं असेल, सांगता येत नाही काय झालं असेल तिच्या जीवनात ज्यामुळे ती असं वागत असेल. आणि बघा, दया प्रत्येक गोष्टीमागचं कारण बघत असते. आणि जेव्हा माझी मुलगी तिथे पोहोचली तेव्हा ती म्हणाली की एक सांगू का, तुझा आजचा दिवस खूप वाईट आहे, पण मला तुला हे सांगायचंय की देवाला तू आवडतेस. माझ्या आईने हे पुस्तक लिहिलंय जे मला तुला द्यायचंय, कारण हे तुला प्रोत्साहित करेल. आणि एक सांगते, आपल्यामधले मतभेद उत्तमरित्या हाताळले जाऊ शकतात, नाही का? नाही का? ठीक आहे, हे मजेशीर नाही आहे, पण मी हे करीन. किती जण इथे, मला काय म्हणायचं ते तुम्हाला ठाऊक आहे? तुम्हाला वाटतंय मुळीच नाही, इथे उभं राहून मला सगळ्यांना दाखवायचं नाही की माझ्या मनात राग आहे. पण एक सांगू, बायबल म्हणतात तुम्ही आपले पाप एकमेकांकडे कबूल करा, म्हणजे तुम्हाला मनाचं आणि हृदयाचं आत्मिक स्थैर्य लाभेल. तुम्हाला जर कोणाला क्षमा करायची आहे, तुम्ही कोणावर चिडला असाल, जर तुम्ही फार काळ रागात असाल, जर तुम्ही आज चिडला असाल, जर तुम्ही रागीट व्यक्ती असाल, जर तुम्ही रागीट स्वभावाचे असाल, जर तुम्ही कर्मठ असाल, कठीण हृदयी असाल, तुम्ही हा संदेश ऐकला असेल, म्हणजे खरंच ऐकला असेल, आणि एक नवी सुरुवात तुम्हाला करायची असेल, तर मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. उभे रहा. धन्यवाद. धन्यवाद येशू. तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे की आपण इथे का उभे आहोत, आणि माझी इच्छा आहे की तुम्ही एक गोष्ट करावी, नाक खुपसण्यासाठी नव्हे, पण तुम्ही आपल्या सभोवार नजर टाकून बघा किती लोक उभे आहेत ते. आणि आता ऐका, मी असं का करायला सांगितलं? माझ्याकडे बघा, मी तुम्हाला काय सांगते ते. यामुळेच आपल्या चर्चमध्ये सामर्थ्य नाहीये. आपल्यातील प्रत्येक व्यक्तीने ही जबाबदारी स्वीकारायला हवी की त्याने ख्रिस्ताचा असा प्रतिनिधी बनावं ज्याच्याद्वारे देव आपलं कार्य करून घेईल. आम्ही इथल्या प्रत्येकाने तसंच बनावं. पित्या येशूच्या नावाने मी मागते, इथल्या प्रत्येक व्यक्तीची नवी सुरुवात व्हावी. माझी खात्री आहे त्यांनी तुझं वचन ऐकलंय, पण मला ठाऊक आहे की तुझ्या साह्याशिवाय ते घरी जाऊन त्याप्रमाणे वागू शकणार नाहीत. त्यांनी ठरवलंय म्हणून ते तसं वागू शकत नाहीत. त्यांना अभ्यास करून प्रार्थना करावी लागेल, त्यांना दया धारण करावी लागेल, आणि तोवर धारण करावी लागेल जोवर ते त्यांच्यात उतरत नाही. मी येशूच्या नावाने सैतानाला धमकावते, मी कलहाच्या दुरात्म्याला धमकावतेय, मी सर्व कडवटपणा आणि तिरस्कार आणि अक्षमाशीलता आणि राग यांना धमकावते, आणि मागते प्रभू की आम्हाला फक्त तुझ्या प्रतिमेमध्ये घडवत ने. बघा, आपण लोकांसोबत जितका वेळ घालवतो तितकी जास्त शक्यता असते आपण दुखावले जाण्याची किंवा त्यांच्या चुका दिसण्याची. आणि म्हणून लोकांच्या अपयशाबद्दल सहानुभूती बाळगायला आपण शिकायला हवं, कारण आपण हे विसरायला नको की आपल्या जीवनातही आपल्याला याच सहानुभूतीची गरज भासू शकते. आणि म्हणून आपण चांगले नातेसंबंध जपायला हवेत, आणि त्यासाठी आपण लगेच क्षमा करायला हवी. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देवो.